चिकन थाय करी आणून स्वच्छ धुवून घेतला. त्यात थोडंसं पाणी आणि मीठ घालून 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतल्या. त्यानंतर 2 कांदे बारीक चिरून, 4 ते 5 हिरवी मिरची चिरून, लसूण बारीक कापून घेतला, आलं बारीक कापून घेतलं, कांदा पात, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 8 ते 10 काजू भिजवून त्याची पेस्ट केली. गॅस चालू करून कढईत 2 मोठे चमचे तेल किंवा तूप घातले. जसं जिरं, हिंग, आलं, लसूण, मिरची, कांदा, कढीपत्ता भरड घालून परतून घेतलं. त्यानंतर मीठ घालून शिजवलेला खिमा घातला. 1 कप पाणी घालून थोडं मीठ घालून 1 उकळी आणली. नारळाचं दूध करण्यासाठी 1 अख्खा नारळ खोवून घेतला किंवा तुकडे करून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं दूध काढून गाळून घेतलं. काजू पेस्ट घालून 1 उकळी आल्यावर नारळाचं दूध घालून घ्यायचं. कोथिंबीर किंवा किंचित हळद घातली. गॅस बंद केला. एका काचेच्या भांड्यात करी काढून घ्यायची. त्यात बारीक कापलेले काजू आणि पुन्हा नारळाचं घट्ट दूध आणि थोडीशी कांदापात घालून चिकन फ्राईड राईस सोबत वाढावी. अतिशय उत्तम आणि चविष्ट लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बाय बाय. थाई करीचा रंग आणि चव अतिशय सुंदर झालेली आहे.